नमस्कार, आपल्या सर्वांचं स्टार 24 न्यूज चॅनल मध्ये सहर्ष स्वागत आहे। आज आपण पिंपरी चिंचवड शहरातील ज्या स्थायी समितीचे अध्यक्ष आहेत अभिषेक जी बारणे यांच्या वार्डामध्ये आपण महिलांच्या समस्या जाणून घेतल्या आहेत। कारण इथं महिलांनी अशी त्यांचे कारण मांडलं आहे की महिलांना रात्री 2 वाजता पाणी येतं आणि ते सकाळी 6 वाजता जातं। त्यांनी महिलांनी असा प्रश्न उपस्थित केला आहे की मग संध्याकाळी पण 2 वाजता आला तर कामाला महिलांनी जायचं कधी व लेकरांना शाळेमध्ये जायची तयारी करायची कशी, असा प्रश्न उपस्थित केला। आणि तर महिलांशी आपण बोलत असताना महिलांनी अनेक समस्या सांगितल्या की अभिषेक बारणे ज्यावेळेस मतदानाचे इलेक्शन असतात त्यावेळेस बारक्या बोळीने सुद्धा घुसून प्रत्येकाशी विनंती करत होते, पण आज आमच्यावर अशी वेळ आली की प्रतिनिधीला आम्हाला विनंती करण्याची वेळ आली की आमच्या समस्याकडे तुम्ही लक्ष देऊन आमच्या मूलभूत गरजा पूर्ण करा। जसं येऊन स्टँड बघणे किंवा लाईट बघणे आम्ही 2 दिवसात आम्ही दुरुस्त करून देतो, पण आमच्याकडे मूलभूत गोष्टीकडे कुठेही लक्ष अभिषेक बारणे देत नाहीत। पण एक ह्यांनी अपेक्षा व्यक्त केली की अभिषेक भाऊ आपण पिंपरी चिंचवड शहराचं आपण नेतृत्व करत आहात, आपल्याकडे स्थायी समितीचं अध्यक्ष पद आहे, पण आपण आपल्या प्रभागामधील मूलभूत समस्या सोडवण्यात याव्यात। कारण पाण्याचा प्रश्न अत्यंत बिकट होत चालला आहे परिस्थितीमध्ये। कारण जसं मराठवाड्यामध्ये सारसिटीमध्ये राहत आहोत का, कारण इथं राहणारा भाग हा बहुतांश भाग हा मराठवाड्यातला लोक आहेत, कामगार आहे, घरकाम करणारे महिला आहेत, अशा विविध समस्यांना त्रसला आहे। तर या माध्यमातून आपण महिलांशी बातचीत केली आहे, आपण त्यांच्या समस्या जाणल्यात। स्टार 24 न्यूज साठी संतोष गोतळे, पिंपरी चिंचवड। आपले अभिषेक भाऊ परत आपले सगळे नगरसेवक हे सारखे मतदानासाठी आमच्याकडे येतात, आम्हाला विनंती करतात, तशीच आम्ही पण आपल्या विनंती करतो आणि तुम्हाला खरंच मागणी करतो की आमच्या खरंच तुम्ही जशी पहिले आमच्याकडे येऊन तुम्ही विनंती करत होता तशी आम्ही तुम्हाला आता विनंती करतो की का आता आमचे लहान लहान आम्ही दिवसभर कष्ट करायचं, रात्रभर जागायचं, त्याच्यामुळे आम्हाला चक्कर येतात, आमचं झोप होत नाही आणि आम्हाला पाणी भरपुरीचं भेटत नाही। कुणाला 1 हांडा कुणाला 2 हांडा, दुष्काळाच्या पेक्षा आता फार दुष्काळ पाडायला आहे आणि दुष्काळात लेकरं बाळ आम्ही कसं कठीण जीवन जगायचं। लाईट टायमाला नसते, पाणी टायमाला नसतंय, ह्याची देखील तुम्ही घेतली पाहिजे ना। आमच्याकडे गोरगरीबाकडे तुम्ही लक्ष दिलं पाहिजे। कसे लहान लहान छोटे छोटे बाळ आहेत, घरात अनेक प्रॉब्लेम आहेत। आपल्या इथं जे महिला आहेत समजा साईनाथ नगर मध्ये कामगार वर्ग जास्त आहे, कामाला जाणाऱ्या महिला त्यांना त्रास होतो का पाणी? मग खूप त्रास होतो महिलांना, कुणी धुण्या भांड्याच्या कामाला जात आहे, कुणी बिगारी कामाला जात आहे, कुणी काय खुरपा जात आहे, कुणी असे शेतकरी राहतात, कुणी बाळ सांभाळायला जातात। अशा महिलांना टायमाला कामाला पोचावं लागतं, टायमाला पाणी येत नाही। तर माझी विनंती एवढी आहे की खरंच तुम्ही संध्याकाळी 6 वाजता पाणी सोडत जा आणि रात्री 12 वाजता का होईना पाणी बंद करत जा, पण आम्हाला भरपुरीचं पाणी द्या, हीच माझी आग्रहाची विनंती आहे। मी भाऊंना सांगते की तुम्ही त्या दिवशी आले, चंबर बघून गेले, गटाराचे ते चंबरचे झाकणं उघड्यात, काय गटारांना चंबरच्या वर झाकणं नाहीत आणि ते खूप त्याचा पण वास येते, त्या पण तकलीफेने लहान लेकरं त्यांनी पण आजारी पडायला लागल्या। जरा त्या आमच्या चंबरची, आमच्या लाईटीची, आमच्या पाण्याची जरा तुम्ही दखल घ्या आणि आमच्याकडे लक्ष द्या, हीच आमची विनंती आहे। नमस्ते, साईनाथ नगर में बोल रहे हैं। पानी का यहाँ इतना प्रॉब्लम है कि सारी लेडीज पानी के कारण परेशान है। 2 बजे, 2:30 बजे, 3 बजे रात को एक दिन छोड़ के वो भी पानी आता है, एकदम बारीक पानी। औरत लोग इतना परेशान है कि अब बच्चे बीमार पड़ रहे हैं, बच्चे को पीने के लिए पानी नहीं है, घर में लोग बहुत परेशान है, नींद नहीं हो रही है, इसके वजह से सब बीमार पड़ रहे हैं। सोने को जाते तो पानी आ जाता, पानी आता तो एकदम बारीक आता, वो भी व्यवस्थित पानी नहीं है, एकदम पेशाब की तरह पतला पानी आ रहा है। लोग क्या करे, बहुत परेशान है। प्लीज अभिषेक भाऊ, शंकर भाऊ जगताप से निवेदन है कि 2 तास पानी रोज दे, पर नियम से दे। पहिलं पाणी कधी येत होतं? पहिला 6 वाजता पाणी, 6ला पाणी यायचं, पहिलं पाणी कधी? पहिलं 6ला पाणी यायचं, 12 वाजेपर्यंत राहत होतं तर सगळ्यांचं पाणी भरपूर भेटायचं सगळ्यांना पाणी। आता रात्री 2ला पाणी येतंय, पाणी भरायचं कधी, बायांनी झोपायचं कधी, उठायचं कधी सकाळी कामाला जायला। सगळे काही इथं पैशावाले लोक नाही, कामाला जाणार तेव्हा खाणार। 2 वाजता पाणी येणार तर पहाटेपर्यंत जागणार, तर लोक उठणार कधी, कामाला जाणार कधी, खाणार कधी। वोटिंगच्या टायमाला एवढी छोटी गल्ली आहे म्हणून घुसून येतात आणि वोटिंग द्या म्हणतात आम्हाला, आणि आता आमच्याकडे पाणी नाही तर कोण डुकून सुद्धा बघा ना, कसं काय करायचं आम्ही? 2 महिने झालं पाणी नाही, 1:30 वाजता 2 वाजता आलं तरी भरपूर भेटतंय का कमी भेटतंय? बिलकुल पाणी नाहीये, होतच नाही पाणी, अजिबात पाणी नाही होत। कोणाचं होत कोणाचं होत नाही पाणी।
कस काय करायचं मग माणसाने? पानी पुरत नाही. एक कोणी जर जागा झालं तर 2 हांडे पाणी भेटायला लागलंय आणि जाग जर नाही आली तर ती सुद्धा पाणी नाही भेटायला लागलं. कोण नगरसेवक आहे त्यांना मला एकच विनंती आहे की पाणी आम्हाला भरपूर द्या. पाण्यासाठी जागून जागून सगळे लोक आजारी पडायला लागलेत. पाणी असं येते बारीक असं पाणी येते. प्रेशरनी पाणी द्या एकच विनंती आहे आम्हाला. वोटिंगच्या टायमाला कशी तुम्ही लोक येत होते का आम्ही सगळं करतो तुमच्यासाठी. पाण्याची सोय करतो, चेंबरची सोय करतो, सगळी सोय. आम्हाला सगळ्याची अडचण आहे. कचऱ्याची गाडी जर आली तर पळून जाते ती कचऱ्याची गाडी. आम्ही मागं पळतो, कचऱ्याची गाडी पुढं पडते. ती पण सोय करा आमची. आम्हाला एकच एक विनंती आहे की तुमच्याकडे आम्ही लक्ष दिलं, आमच्याकडे तुम्ही लक्ष द्या. आम्ही हेच सांगतो तुम्हाला. पाणी कसं यायचं ना? हा, पहिलं कसं पाणी येत होतं, भरपूर येत होतं. हा, 6 वाजता येत होतं पण प्रेशरनी येत होतं. आता प्रेशरनी बिलकुल येत नाही. 3-4 तास द्या पण प्रेशरनी पाणी द्या. दिवसाआड यायचं पण भरपूर होतं. भरपूर होतं. आता बिलकुल पाणी नाही. आमच्या घरी येऊन बघा, टाक्या बिक्या सगळे मोकळे. पाणी आम्हाला थोडं सुद्धा नाहीये. आंघोळ करायला सुद्धा कशाला सुद्धा पाणी नाहीये. पाणी यायचं घरातल्या सगळ्या. कामाला जायचं लोकांनी का पाणी भरत बसायचं रात्रभर. रात्री 2 वाजता पाणी आलं. आता घरातल्या सगळ्या सदस्यांची परिस्थिती किती आहे? पाणी कमी येत आहे, मग आंघोळीला पुरत नसेल, मग कसं तुमचं? कशालाच पुरत नाही ना. आंघोळीला नाही तर बाथरूमला जायला सुद्धा विचार करावा लागलाय. का बाथरूमला कसं जावं, पाणीच नाहीये. हा, पाणीच नाही तर जायचं कसं लोकांनी.